Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुक मधील इम्पॉर्टंट पॅसेज वरती. आता हे इम्पॉर्टंट का आहेत याचं कारण असं आहे, महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटने 2023 मध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या क्वेश्चन बँकमध्ये पूर्ण टेक्स्टबुक मधून 10 असे इम्पॉर्टंट पॅसेज त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. त्यांनी फक्त पॅसेज आणि क्वेश्चन दिले आहेत, त्याचे आन्सर्स दिले नाहीत, पण मी तुमच्यासाठी त्याची आन्सर शीट देखील तयार केलेली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमधून दिसणार आहे. याच क्वेश्चन बँकमधून याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी 10 इम्पॉर्टंट सेट ऑफ लँग्वेज स्टडीचा स्टडी केला किंवा व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया. ओके, इम्पॉर्टंट सीन पॅसेज आहेत. इथे आपण पूर्ण पॅसेज रीड करून दाखवणार, पण क्वेश्चनचे आन्सर कसे शोधायचे ते तुम्हाला मी सांगेन. रीड द फॉलोइंग पॅसेज आणि कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज. पॅसेज काय आहे तो बघूया. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आता हा एक लाईन रीड केल्यावर आपल्याला कळायला पाहिजे की हा लाईन कोणत्या लेसन मधून आहे. तो लेसन आपल्याला माहिती आहे, अॅन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तो मंकी, त्या माकड आणि त्याचं पिल्लू याच्या रिलेटेड. ओके, आता जो फर्स्ट क्वेश्चन आहे A1 आहे, A1, A2, A3, A4, A5. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड डॅश डॅश. आता फिल इन द ब्लँक्स टाईपची सेंटेन्स असतात, त्याचे आन्सर कशा प्रकारे शोधायचे. दिलेले वाक्य तुमच्या याच्या पॅसेजमध्ये असणार आहे. ते सेंटेन्स तुम्हाला इथे दिसेल, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू. सेंटेन्स इथपर्यंत दिलेले, त्याच्या पुढे आपल्याला लिहायचे टू क्लीन द वुंड्स पासून ते ब्लिडिंग पर्यंत. नेमकं कुठपर्यंत लिहायचं ते फुल स्टॉप पर्यंत. तर या प्रकारे आन्सर तुम्हाला लाईन्स इथे असणार आहे, फक्त त्याच्या पुढच्या ओळी शोधून लिहायच्या आहेत. तर इथे आपण डायरेक्ट आन्सर बघूया. ठीक आहे, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू. इथे आन्सर बघू शकता, क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. सेकंड सेंटेन्स दिलेला आहे, हिज टू लिटिल ट्विंकल आईज वेल्ड अप. हे आन्सर आहे. थर्ड, माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. पूर्ण सेंटेन्स तुमच्या पॅसेजमध्ये आहेत, त्या फक्त उचलून घ्यायचे. पॅसेज वाचून नंतर आन्सर फाइंड आउट करायचं नाही, क्वेश्चन रीड करून आन्सर फाइंड आउट करायचं. ठीक आहे. द मदर लंगूर सॅट ऑन आवर किचन रूम. या प्रकारे A1 ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक तुम्ही सहजपणे सोडवू शकता. याच पॅसेजवरती A2 आहे, तो बघूया. अटेम्प्ट द फॉलोइंग. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करा. टू रिॲक्शन्स ऑफ बेबी लंगूर आफ्टर ही सॅट अप. म्हणजे थोडा कॉन्शियस किंवा थोडासा शुद्धीवरती आल्यानंतर ते बेबी लंगूर उठून बसल्यानंतर त्याची रिॲक्शन काय होती. 2 इम्पॉर्टंट रिॲक्शन लिहायचे. तुम्हाला या प्रकारची डायग्राम दिलेली आहे आकृती, तशी आकृती काढायची आहे आणि ते पॉईंट तुम्हाला या आकृती काढूनच लिहायचे आहेत. जसे आपण इथे मी डायग्राम काढलेली नाही, पण ते 2 इम्पॉर्टंट रिॲक्शन तुम्हाला सांगू शकतो. ते म्हणजे द बेबी लंगूर स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. पॅसेजमध्ये या ओळी आहेत, त्या बॉक्समध्ये लिहायच्या. सेकंड, हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. म्हणजे त्याचे 2 डोळे पाण्याने भरले, अश्रूंनी भरले. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड सॉब विथ मफल्ड क्राय. हुंदके दोन ते रडू लागले. सो दीज आर द 2 रिॲक्शन्स ऑफ दॅट बेबी लंगूर. नेक्स्ट जो आहे A3, जे की तुम्हाला शब्दार्थच्या रिलेटेड आहे. मॅच द वर्ड्स फ्रॉम कॉलम A. कॉलम A मधले शब्द विथ देअर सिनॉनिम्स. सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स कॉलम B मध्ये दिले, त्याचे मिनिंग B मध्ये दिलेलं आहे. सो कूप म्हणजे खोराडे, त्याचे केज फॉर पोल्ट्री. स्टर म्हणजे हालचाल करणे, म्हणजे ते काय, स्टर टू मूव्ह. ओझिंग म्हणजे रक्तप्रवाह वाहणे आणे, ओव्हरफ्लोईंग. अँड ट्रॉमा म्हणजे एकदम शॉकिंग, याच्यामध्ये ग्रेट शॉक. तर तुम्ही असे लाईन्स हे करायचे नाही, ते समोरासमोर शब्द लिहायचे ज्याप्रमाणे ते बघू शकता. कूप, केज फॉर पोल्ट्री, स्टर, मूव्ह. या प्रकारे बॉक्स काढून तुम्ही आन्सर लिहू शकता. A4 जे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. हेल्पिंग वर्ब नाहीये. डू डिड, डू डज डिड. पास्टमध्ये आपण डीडचं डिडंट करणार. डिडंट आय, डिडंट आहे त्याचं आन्सर. नेक्स्ट सेंटेन्स दिला, आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. बिगिन द सेंटेन्स विथ द बेबी. आता हे सेंटेन्स बिगिन युअर सेंटेन्स विथ डॅश डॅश शब्दाने असेल तर हे सेंटेन्स मोस्ट ऑफ द टाइम चेंज व्हायचं असतं. तर इथे तुम्हाला सब्जेक्ट आय आहे, टूक वर्ब आहे, द बेबी लंगूर हा ऑब्जेक्ट आहे. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये करू शकतो. द बेबी लंगूर पास्ट टेन्स आहे म्हणून टू बीचं रूप पण वॉज घेतलं. बेबी लंगूर वॉज टेकन टू अवर बॅकयार्ड बाय मी. बाय मी आपण असं पुढे लिहू शकतो. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप, डू यू लाईक टू हेल्प नीडी पर्सन. तुम्हाला जे गरजूवंत
माणसाला मदत करायला आवडते का, किंवा एखाद्या प्राण्याला हो असेल तर का, नसेल तर का नाही. इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून आन्सर दिलेला आहे. येस आय लाईक हेल्पिंग पीपल अँड ॲनिमल्स इन नीड. इट फील्स गुड अँड मेक्स मी हॅपी. आता का तुम्हाला आवडतं त्याचं रिझन आपण दिलेलं आहे. इट फील्स गुड अँड इट मेक्स मी फील गुड असं लिहू शकतो, अँड हॅपी. इट्स नाईस टू केअर फॉर अदर्स अँड शो काइंडनेस. हेल्पिंग ॲनिमल्स इज स्पेशल बिकॉज दे कांट टेल अस व्हॉट दे नीड. इट्स इम्पॉर्टंट टू बी काइंड अँड हेल्प ऑल लिव्हिंग थिंग्स. सो दिस वे आपण पॅसेजचे क्वेश्चन आन्सर 10 out of 10 सुद्धा मार्क्स तुम्ही मिळवू शकता. विदिन 15 मिनिट्समध्ये तुम्हाला पॅसेज कंप्लीट करायचा. सेकंड पॅसेज आपण घेऊया. डायरेक्ट पॅसेज बघूया कोणता आहे तो. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. आता हा जो पॅसेज आहे बी स्मार्ट या लेसन मधून आहे. A1 ऍक्टिव्हिटी काय आहे ते बघूया. स्टेट विथ स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री. चुकी बरोबर लिहा. याचा आन्सर कशा प्रकारे ना, जर दिलेले वाक्य पॅसेजमध्ये आहे त्याप्रमाणे आहे तसेच असेल तर ते ट्रू आहे. द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द विल. दिलेले सेंटेन्स पॅसेजमध्ये ॲज इट इज आहे तसंच दिलं असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये बदल केला असेल तर फॉल्स. बघूया आपण. तुम्हाला जर पॅसेजमध्ये आपण बघितलं द स्किल मस्ट बी, इथे दिलेलं आहे द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. त्याच्या उलट आहे, स्किल नाही तर विल मस्ट बी स्ट्रॉंगर, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज दिलेला आहे, म्हणून ही सेंटेन्स काय असायला पाहिजे, फॉल्स. तर तुम्हाला तर समजली आयडिया. ट्रू ऑर फॉल्ससाठी सेंटेन्स ॲज इट इज असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये बदल असेल तर फॉल्स. या प्रकारे आपण इथे बघू शकता. फर्स्ट सेंटेन्स काय, द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द विल, फॉल्स आहे. सेकंड, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, येस ट्रू आहे. चॅम्पियन्स आर मेड इन जिम्स, फॉल्स. आता तुम्ही सेंटेन्स न लिहिता डायरेक्ट 1 टाकून फॉल्स किंवा 2 टाकून ट्रू या प्रकारे लिहिलं तरी तुमचा टाइमची बचत होईल, आन्सर बरोबर येईल. ठीक आहे. अँड फोर्थ आहे वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, येस ट्रू. या प्रकारे ट्रू ऑर फॉल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. A2 SM त्याचा लॉंग फॉर्म काय आहे तो इथे लिहायचा आहे फक्त. फॉर एक्झाम्पल पण तुम्ही अशी डायग्राम काढायची आहे, जसं S स्मार्ट स्टँड फॉर S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक अँड T फॉर टाइम बाउंड. आता हे पॅसेजमध्ये आहेत ते शब्द लिहा, कुठल्याही ओळी लिहून चालणार नाहीये. ठीक आहे. डायग्राम काढून डायग्राममध्ये हे शब्द मांडायचे आहेत. A3 आहे फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. जसं ब्युटिफुल गर्ल, गर्लला डिस्क्राईब करणारा शब्द आहे ब्युटिफुल. अशा प्रकारे टॅलेंट्स, टॅलेंट हा शब्द त्याला टॅलेंटला डिस्क्रायबिंग वर्ड कोणता गेला तर तुमच्या पॅसेजमध्ये तो टॅलेंट शब्द भेटेल. त्याच्या अगोदरचा शब्द तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स असणार आहे. आता आपल्याला वेळ जातोय त्याच्यामुळे वेळ कमी आहे त्यामुळे ते आपण शोधू शकत नाहीये, पण तुम्हाला तो टॅलेंट शब्द भेटेल. त्याच्या अगोदरचा शब्द आहे नॅचरल टॅलेंट. प्रोफेशनल, सक्सेसफुल, प्रोफेशनल. सक्सेसफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे. ॲसेट्स, व्हॅल्युएबल ॲसेट्स. ड्रिफ्टिंग, सिम्पली ड्रिफ्टिंग. तर हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे. तो दिलेला शब्द पण लिहा, डॅश करून तो पुढे त्याच्या डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहा. ठीक आहे. A4 हा ग्रामरच्या रिलेटेड. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. टाईप ऑफ डिग्री कोणत्या, आयडेंटिफाय द टाईप ऑफ डिग्री. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह आहे की सुपरलेटिव्ह आहे. तर मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन, ER दॅन हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री. सेकंड सेंटेन्स वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट, मेक इट निगेटिव्ह. अर्थ न बदलता निगेटिव्ह करायचं आहे. वी ऑल हॅव नॉट, नॅचरलच्या विरुद्ध आर्टिफिशियल. वी ऑल डू नॉट हॅव आर्टिफिशियल टॅलेंट. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स, हॅव यू सेट युअर गोल. तुम्ही तुमचं उद्दिष्ट किंवा गोल कधी सेट केला आहे का. हाऊ, कशा प्रकारे. एक नॉमिनी म्हणून आन्सर दिलेला आहे. येस आय हॅव सेट अ गोल टू अचीव 95% इन माय बोर्ड एक्झाम. तुम्ही या प्रकारे आन्सर लिहू शकता कारण तुम्ही 10th मध्ये आहात. आय यूज अ सिम्पल स्मार्ट प्लॅन. फर्स्ट आय डिसाइडेड टू एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. नेक्स्ट आय पिक अ गोल आय कॅन चेक ऑफ सो आय नो वेन आय हॅव डन इट. आय मेक शुअर माय गोल इज डुएबल, म्हणजे मी करू शकतो, विथ व्हॉट आय हॅव अँड that it's realistic. Finally I give myself a deadline. This keeps me on track and motivated. या प्रकारे. नेक्स्ट थर्ड पॅसेज आपण बघूया. पॅसेज दिलेला आहे द सन वॉज नाव असेंडिंग हिज फर्स्ट फ्लाईट. हिज फर्स्ट फ्लाईट याच्या ह्या लेसन मधून आहे. ठीक आहे. आता आपण याचे क्वेश्चन बघूया. A1 द सी गर्ल ही हॅड नॉट इटन. द सी गर्ल फॅमिली आहे. ठीक आहे. तो बेबी सी गर्ल.
द सीगल ही हॅड नॉट इटन. तुम्हाला फिल इन द ब्लँकचं सेंटेन्स कशा प्रकारे कंप्लीट करायचं याच्या अगोदरच्या पॅसेजमध्ये सांगितलं होतं. दिलेलं वाक्य असणार आहे, त्याच्या पुढचं सेंटेन्स तुम्ही लिहायचं आहे ज्याप्रमाणे आन्सर तुम्ही ते दिलेले आहे. द सीगल हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. फुल स्टॉपपर्यंत लिहा. आता बऱ्याच विद्यार्थी चुका काय करतात, फक्त वन टाकतात आणि दिलेलं सेंटेन्स देत नाहीत, फक्त एवढंच लिहितात. असं करायचं नाही. दिलेलं वाक्य देखील लिहायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही जे पॅसेजमध्ये शोधून ते वाक्यांश किंवा जो राहिलेला भाग पुढे कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम. नेक्स्ट, हिज फादर वॉज प्रीनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश. या प्रकारे यू कॅन कंप्लीट द सेंटेन्स. A2 काय आहे, अरेंज द इव्हेंट्स इन प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर दी ऑकर. आता बऱ्याच वेळा हे सेंटेन्स विचारलं जातं, 4 वाक्य दिले जातात, जसं अल्फाबेटिक ऑर्डर तुम्हाला कसं लँग्वेज स्टडीमध्ये आहे त्या प्रकारे. 4 सेंटेन्स दिले असेल तर काय करायचं, हे अरेंज करायचे म्हणजे मांडणी करायची आहे. प्रॉपर सिक्वेन्स योग्य क्रमाने, ॲज पर देअर ऑकरन्स, ॲज पर देअर ऑकरन्स त्याच्या घटनाक्रमानुसार ते परत लिहायचे. आता घटनाक्रमानुसार म्हणजे काय, जसा हा पॅरेग्राफ आहे, पॅरेग्राफची सुरुवात कुठून झालेली आहे, इथून. हे पहिलं सेंटेन्स, त्याच्यानंतर या प्रकारे हा घटनाक्रम व्यवस्थित आहे. मग हे 4 सेंटेन्स घटनाक्रमानुसार कशा प्रकारे येणार, तर खूप सोपी आयडिया आहे. दिलेले सेंटेन्स तुमच्या पॅरेग्राफमधूनच आहेत. पॅरेग्राफमध्ये ते दिलेले सेंटेन्स कुठे आहेत ते शोधा आणि अंडरलाईन करा. जसं ही फेल्ट, शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. आता हे सेंटेन्स कुठे आहे, इथे मी काही सेंटेन्स हे केलेले आहेत, अंडरलाईन केलेले आहेत. हो, शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. अशी 4 सेंटेन्स अंडरलाईन करायची. ते 1, 2, 3 and 4 हे 4 सेंटेन्स मी अंडरलाईन केलेत. आता अंडरलाईन करणे खालीवर अंडरलाईन केल्याचं म्हणजे ते क्रमाने जसे त्या क्रमाने ते नसतील. अंडरलाईन अगोदर जस्ट करा. अंडरलाईन केल्यानंतर आता आपल्या पॅरेग्राफची सुरुवात इथून झालेली आहे. जो फर्स्ट सेंटेन्स अंडरलाईन केलेला असेल त्या आन्सरमध्ये फर्स्ट नंबरला लिहायचं, म्हणजे 1 नंबर टाकून तुम्ही लिहू शकता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस. तर आन्सरमध्ये बघा फर्स्ट नंबर टाकायचा. फर्स्ट नंबर सांगा की इथे 3rd नंबरला, इथे फर्स्ट नंबर, ही फेल्ड आहे तसंच. म्हणजे अंडरलाईन करून घ्यायचं आणि वरून जे पहिलं वाक्य अंडरलाईन केलं असेल ते इथे आन्सरमध्ये लिहायचं आहे. सेकंड लिहिलेलं आहे शी टोर. शी टोर सेंटेन्स आहे का, येस. शी टोर ॲट अ पीस ऑफ. यानंतर हे अंडरलाईन केलेलं सेंटेन्स आहे, तर ते सेकंड नंबरला. अशा प्रकारे अंडरलाईन करा आणि क्रमाने लिहायचा, तर तुम्हाला 2 out of 2 मार्क्स सहजपणे मिळवू शकता. इथे तुम्ही बघू शकता. अँड थर्डला ही वॉज ट्राईंग टू गेट नियरर टू हर. काही सेंटेन्समध्ये चेंजेस करायचे नाही, ते फक्त क्रमाने लिहायचे आहेत. A3 आहे यूज द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. दिलेले वाक्य तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. प्रिटेंड म्हणजे दिखावा करणे, ज्याप्रमाणे ते सम टाइम चिल्ड्रन प्रिटेंड टू बी सुपर हिरो. काही वेळा विद्यार्थी आपण सुपर हिरो आहोत असे प्रिटेंड करतात. बिगिनिंग, बिगिनिंग बेगिंग, बेगिंग म्हणजे विनंती करणे. द स्मॉल पपी वॉज बेगिंग फॉर अ पीस ऑफ ब्रेड. कुत्र्याचे पिल्लू पीस ऑफ ब्रेडसाठी बेगिंग किंवा रिक्वेस्ट करीत होते या अर्थाने. डुएज रिलेटेड सेंटेन्स दिलेला आहे. बिगिन द सेंटेन्स विथ. आता बिगिन द सेंटेन्स विथ म्हटलं की मोस्ट ऑफ द टाइम ते काय असणार आहे, चेन डिवाइस. हिज फादर वॉज प्रीनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक वेअर बीइंग प्रीन बाय हिज फादर. आता हे चेन डिवाइस पण पॅसिव्ह वॉइसमध्ये करून दिलेलं आहे, पण हे कशा प्रकारे तुम्ही पॅसिव्ह वॉइस पण चेन डिवाइस शिकवावं लागेल, वेळ जाणार आहे. चेन डिवाइसवरती सेपरेट व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेटो. फाइंड आउट द टेन्स. आता हे टेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. टेन्सवरती मी व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघू शकता. जर आपण बोलले शी वॉज स्टँडिंग, ING लावला म्हणजे कंटिन्यूस आहे. वॉज स्टँडिंग म्हणजे पास्ट कंटिन्यूस आहे, वॉज हा पास्टमध्ये. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हम्प, तर हे टेन्स कुठलं असणार आहे, पास्ट कंटिन्यूस टेन्स. पास्ट कंटिन्यूस टेन्स. ING लावल्यानंतर कंटिन्यूस असतो. वॉज वेअर आहे म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे. या प्रकारे. पर्सनल रिस्पॉन्स, अकॉर्डिंग टू यू, तुमच्या अनुसार व्हॉट क्वालिटीज विल हेल्प अस टू डेव्हलप अवर कॉन्फिडन्स. स्वतःचा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी तुमच्या अनुसार कोणत्या क्वालिटीज आवश्यकता आहेत, तरी ते आन्सर बघू शकता. टू ग्रो कॉन्फिडन्स वी नीड प्रॅक्टिस. To keep trying even when we fail. Learning from mistakes helps too. Being positive and supportive friends also boost our confidence. So this way we can write personal response type answer. Fourth passage आपण बघूया. डायरेक्ट पॅसेज काय आहे तो, दीपचंद who was cutting the hair of an elder gentleman. तर दीपचंद the boy who broke the bank या लेसन मधून हा पॅसेज आहे.
खूप इंटरेस्टिंग पॅसेज आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. फर्स्ट दिलं आहे हू ॲम आय, मी कोण आहे. तुमच्या जे इंग्लिश वर्कशॉप आहे त्याच्यामधूनच हे घेतलेलं आहे क्वेश्चन. मी कोण आहे, त्याच्या कॅरेक्टर. आय ॲम हेअर ड्रेसर, मी हेअर ड्रेसर आहे, जे केस कापणारा. हू ॲम आय, मी कोण आहे, मग त्याचं फक्त उत्तर लिहायचं. वन लिहून काय, आय एम अ हेअर ड्रेसर, हू ॲम आय. ॲन्सर आहे दीपचंद. दीपचंद हा कोण होता, तो न्हावी होता, तो कॅरेक्टर आहे, तो कॅरेक्टरचं नाव लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मनाने काही उत्तर लिहू नका. यू हॅव टू राईट जस्ट द नेम ऑफ दॅट कॅरेक्टर. मग हे लिहिण्याची गरज आहे का, काही गरज नाही. 1 नंबर टाकून डायरेक्ट दीपचंद लिहिलं तरी चालेल. सेकंड काय, आय हॅव अ क्रूक लेग, हू ॲम आय, माझा पाय असं मोडलेला होता, त्या कॅरेक्टर आहे. बेगर, तो कोण आहे, ओल्ड गणपत बेगर. आय एम द ओनर ऑफ द बँक, त्या बँकेचा मी ओनर आहे. हू ॲम आय, सेठ गोविंदराम, तुम्हाला आठवायला लागलेलं असेल. आय एम अ कस्टमर, हू ॲम आय आहे द एल्डरली जेंटलमॅन, जो की तिथे शेविंग करण्यासाठी आला होता. सो खूप आपण थोडासा विचारपूर्वक प्रश्नांची ओळख झाली तर आपण सहजपणे आन्सर्स लिहू शकतो. A2 क्वेश्चन बघूया. मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. गोविंदराम वॉज, ए ग्रुपमध्ये डॅश डॅश, आणि बी मध्ये ते सेंटेन्स, बी मधला पार्ट शोधून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, म्हणजे वाक्य पूर्ण करायचं आहे. ओल्ड गणपत द बेगर डॅश डॅश, द जनरल मर्चंट स्टोर डॅश डॅश. आता बघूया काय, गोविंदराम वॉज डॅश, कोण होता गोविंदराम, विथ द रॅपिड फॉरेस्ट वेअर देर वॉज अ टेलिफोन, हॉलिडेइंग इन काश्मीर, वॉज सिटिंग ऑन द पेवमेंट. गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तर आन्सर आपण तयार केलेला आहे. गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर, जे की ओनर ऑफ दॅट बँक होता, तो काश्मीरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेला होता. ओल्ड गणपत द बेगर वॉज सिटिंग ऑन द पेवमेंट. तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर पण तुम्हाला कळेल, किंवा तो लेसन व्यवस्थित माहिती असेल तर तुम्हाला सहजपणे डायरेक्टली आन्सर तुम्ही लिहू शकता. द जनरल मर्चंट स्टोर वेअर देर वॉज अ टेलिफोन, समोरासमोर आन्सर लिहा. द न्यूज स्प्रेड विथ द रॅपिडिटी ऑफ द फॉरेस्ट फायर. ठीक आहे, या प्रकारे. A3 मध्ये वर्ब आहे, नाऊन आहे. हा चार्ट कंप्लीट म्हणजे डायरेक्ट आहे, त्याचा नाऊनमध्ये बदल करायचा आहे. तरी आन्सर बघू शकता. डायरेक्टचं नाऊन काय होतं, डायरेक्शन. पेवमेंटचा वर्ब होत नाही, कारण पेवमेंट हा वर्ब नाही, तो डायरेक्ट नाऊनच आहे. ऑफुलचं ऑफुलनेस करू शकतो. स्टार्टेडचं सरप्राईज, या प्रकारे. A4 मध्ये फ्रेम एस नो टाईप क्वेश्चन किंवा डब्ल्यू टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. एस नो टाईप क्वेश्चन बनवा. एस नो टाईपमध्ये हेल्पिंग वर्बनी स्टार्ट होतो. द एल्डर जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह, डिड समोर घ्या, पुढे घ्या. डिड द एल्डर जेंटलमॅन बिलीव्ह इट, या प्रकारे. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवत होतं, हू डिड नॉट बिलीव्ह करू शकतो. आयडेंटिफाय द क्लॉज, दिलेल्या वाक्यामध्ये क्लॉज आयडेंटिफाय करा. क्लॉज कोणता आहे, दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डर जेंटलमॅन. याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन करा, कोणता असेल, हू पासून पुढे, हू, दॅट, वाय, या प्रकारे कनेक्टेड वर्ड्स पासून. मग तो कोणता क्लॉज आहे, दीपचंदच्या त्या नाऊनला डिस्क्राईब करतो, म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे किंवा रिलेटिव्ह क्लॉज आहे. पर्सनल रिस्पॉन्स, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. जी फेक न्यूज की सोशल मीडियामध्ये स्प्रेड होते त्यासाठी कोण जबाबदार असतो, रिस्पॉन्सिबल असतो. फेक न्यूज ऑफन कम्स फ्रॉम दोज लुकिंग टू गेन पॉलिटिकली और फायनान्शियली और जस्ट टू कॉज ट्रबल. पीपल माइट शेअर इट बाय मिस्टेक ऑन सोशल मीडिया विदाउट चेकिंग इफ इट्स ट्रू. न्यूज places sometimes focus more on exciting stories than on getting fact right. Learning to think critically and understand media can help stop fake news from spreading. So who is responsible? Sometimes the political people or social people or these social medias are spreading fake news like this. Next, fifth paragraph आपण बघूया. Passage काय आहे तो. In spite of being considered Einstein as equal intelligence, डॉक्टर हॉकिंग वरती हा जो पॅसेज आपल्याला माहिती आहे. an epitome of courage, धाडसाचं एक परफेक्ट एक्झाम्पल त्या लेसनमधून आहे, डॉक्टर हॉकिंगचा लेसन. A1 ॲक्टिव्हिटी आपण बघूया, ती काय दिलेली आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द बेस्ट सेलिंग बुक ऑफ डॉक्टर हॉकिंग इज डॅश डॅश. डॉक्टर हॉकिंगचं बेस्ट सेलिंग बुक कोणतं आहे, बुकचं नाव दिलेलं आहे, त्यात पॅरेग्राफमध्ये असणारच आहे. तर ते आपण डायरेक्ट आन्सर बघूया. तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. आन्सर आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. डॉक्टर हॉकिंग, नेक्स्ट सेंटेन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ कन्सिडर्ड इक्वल इन इंटेलिजन्स विथ. डॉक्टर हॉकिंग हे मानलं जातो, त्याची बुद्धिमत्तेची तुलना इक्वल केली जाते कोणाबरोबर, ते म्हणजे आईन्स्टाईन बरोबर. डॉक्टर हॉकिंग वॉज विक्टिम ऑफ द ड्रेडफुल डिसीज. त्याला कोणता ड्रेडफुल डिसीज झाला होता, तो म्हणजे ALS त्याच्या पॅसेजमध्ये आहे. अकॉर्डिंग टू डॉक्टर हॉकिंग इन टू द नेक्स्ट माइल्स
मिलेनियम सायन्स विल डिस्कवर डॅश डॅश, काय डिस्कवर करेल? द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. सो इथे ऑलरेडी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तर तुम्ही आन्सर तर सहजपणे लिहू शकता. फिल इन द ब्लँक्स. 8-2चा आन्सर आहे क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंगची क्वालिटीज गुण लिहायचे. इथे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, पॅसेजमधल्या लाईन्स लिहितात, तर त्या लाईन्स नंतर त्यांचे गुण, ते कशा प्रकारे इंटेलिजन्स होते, क्लेवर होते, ऑनेस्ट होते, हार्ड वर्किंग होते, या प्रकारे तुम्ही ते गुण लिहायचे असतात. 4 टाइप्स, 4 कमीत कमी 4 क्वालिटीज लिहायचे असतात. तुम्ही 2-3 एक्स्ट्रा लिहू शकता. ज्याप्रमाणे ते ह्युमिलिटी अँड इंटेलिजन्स लिहू शकता, क्लॅरिटी इन कम्युनिकेशन, ऑप्टिमिझम अँड होप, करेज, ऑनेस्ट, हार्ड वर्किंग, या प्रकारे. यूज द फॉलोइंग होमोग्राफ इन 2 डिफरंट कॉन्टेक्स्ट. म्हणजे एकच शब्द त्याचा वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मिनिंग होऊ शकतो. ज्याप्रमाणे माइंड, तर माइंड म्हणजे बुद्धी किंवा मन पण होतं. आणि डोंट माइंड, या प्रकारे पण आता मिनिंग बघूया आपण सेंटेन्समध्ये. डू यू माइंड इफ आय ओपन द विंडो? तुम्हाला काय हरकत आहे की मी विंडो ओपन केली तर? इथे माइंडचा अर्थ काय? परमिशन दाखवण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी. आणि सेकंड मिनिंग काय? ही हॅज अ ब्रिलियंट माइंड फॉर सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. त्याच्याकडे ब्रिलियंट माइंड आहे, त्याच्याकडे तीक्ष्ण तीव्र अशी चांगल्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे माइंड हा शब्द एकच होमोग्राफमध्ये त्याचे डिफरंट मिनिंग होतात. ते 2 मिनिंग दाखवले आहेत. त्याप्रकारे रेस्ट वर्ड. यू शुड रेस्ट. रेस्ट म्हणजे आराम करणे. अ बिट बिफोर वी कंटिन्यू हायकिंग. हायकिंग करण्या अगोदर, चढाई करण्या अगोदर थोडंसं रेस्ट घ्या, म्हणजे आराम अर्थाने दाखवलेला रिलॅक्सेशन. दुसरा मिनिंग काय? द रेस्ट ऑफ द केक वॉज इटन बाय द एंड ऑफ द क्लिअर. रेस्ट ऑफ द केक, राहिलेला केक म्हणजे काय? एक रिमेंड म्हणजे शिल्लक या अर्थाने. तर 2 मिनिंग अशा प्रकारे होऊ शकतात. A4 हा तुमचा ग्रामरच्या रिलेटेड आहे. सेंटेन्स दिलेला आहे, एक्सक्लेमेटिव्हमध्ये करायचे. मेक एक्सक्लेमेटिव्ह व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. हॉकिंग इज पण अंडरलाईन करू शकतो. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज, आन्सर आहे. देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज. कन्वर्ट इन इंटरगेटिव्ह क्वेश्चन. इंटरगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थ वाक्यामध्ये बदल करायचा आहे. मग एस नो टाईप किंवा डब्ल्यू टाईप दोन्हीमध्ये करू शकता. एस नो टाईप करायचं असेल तर त्याच्यामुळे हे हा पुढे घ्या, म्हणजे काय? हेल्पिंगवर पुढे घेतला. आर देअर, आर फक्त पुढे घेतला. आर देअर मेनी, बाकी आहे तसे वाक्य शब्द लिहायचे आणि क्वेश्चन मार्क. आणि जर तुम्हाला डब्ल्यू टाईप, वेअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज, या प्रकारे. पर्सनल रिस्पॉन्स. हॅव यू हेल्प एनी डिझेबल्ड पर्सन. तुम्ही एखाद्या अपंग व्यक्तीला मदत केली आहे का? हाऊ, कशा प्रकारे? येस, आय हॅव हेल्प डिझेबल्ड पीपल बिफोर. वन्स आय हेल्प समवन हू कुडंट सी वेल गेट थ्रू अ बिझी प्लेस. आय लेफ्ट देम होल्ड माय आर्म्स अँड टोल्ड देम अबाउट आवर सराउंडिंग as we walked. It was a simple thing to do but it made their day. So एक ब्लाइंड मॅनला एक रोड क्रॉस करण्यासाठी मी त्याला हेल्प केली या अर्थाने. नेक्स्ट पॅरेग्राफ आहे सेट नंबर 6. पॅसेज आपण बघू शकतो. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड. स्वामी अँड फ्रेंड्स या लेसन मधला पॅसेज आहे. फर्स्ट ज्या ॲक्टिव्हिटी आहे ट्रू ऑर फॉल्स. सांगितलं मी वाक्य आहे तसं असेल तर ट्रू. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड्स. हो, तो टॉकेटिव्हच होता, ट्रू. स्वामी इज ॲब्सोल्युटली हेट स्कूल. तो शाळेचा हेट करायचा, बरोबर आहे, ट्रू. टेक्नॉलॉजी इज बिग इन अ किड्स लाईफ. नाही, लहान वयामध्ये टेक्नॉलॉजी काही मॅटर करत नाही, ते आपल्या खेळण्यामध्ये मग्न असतं, फॉल्स. स्वामीज फेवरेट सब्जेक्ट वॉज मॅथमॅटिक्स. नो, स्वामी हेट द मॅथमॅटिक्स, इट्स फॉल्स. नेक्स्ट A2 ॲक्टिव्हिटी. स्वामी वॉन्ट्स टू डू. स्वामीला काय करायचं होतं, कोणत्या गोष्टी कराव्याशी वाटत होत्या या पॅसेजमध्ये? तर स्वामी वॉन्ट्स टू डू एंगेज इन फिजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे खेळणं. स्वामी वॉन्ट टू प्ले डिफरंट गेम्स. स्वामी वॉन्ट टू वंडर विथ फ्रेंड्स. इथे एंगेज इन फिजिकल ॲक्टिव्हिटीज. स्वामी वॉन्ट टू क्लाइंब ट्रीज. झाडावर चढावंसं वाटतो तो. स्वामी वॉन्ट टू प्रिफर प्लेईंग आउटडोर गेम्स. स्वामी वॉन्ट टू कॉज मिसचिफ, खोड्या करणं. सो दीज पॉईंट्स वी कॅन राईट हिअर. A3 वर्डच्या रिलेटेड. फाइंड ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह. टॉकचं काय होईल? टॉकेटिव्ह. ॲडजेक्टिव्ह करून पॅसेजमध्ये गेला आहे. ॲब्सोल्युटलीचं काय होईल? हां, टॉक, टॉकेटिव्ह. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्यूट. मिसचिफचं मिसचिवस. ब्रिटेनचं ब्रिटिश. दिलेला वर्ड ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट केलेला आहे. A4 सेंटेन्स दिलेलं आहे. अंडरलाईन ओनली डिटर्मिनस. डिटर्मिनस म्हणजे एक निश्चित दाखवणारा शब्द. ए अँड द आहे, याच्यामध्ये ए आणि हिज हे डिटर्मिनर्स आहेत. स्वामी हे सेंटेन्स दिलं आहे, त्याच्यामध्ये अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज उपवाक्य अंडरलाईन करा. हू पासून, दॅट पासून, वाय पासून, कनेक्टेड वर्ड्स पासून. याच्यामध्ये स्वामीज किट हू पासून पुढे
सबऑर्डिनेट क्लॉज होऊ शकतो. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे? हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस. ठीक आहे. नेक्स्ट, पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू रीड? ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन और हिस्टॉरिकल. तुम्हाला कोणत्या प्रकारची स्टोरी वाचायला आवडतात? ॲडव्हेंचरस, साहसी कथा किंवा सायंटिफिक किंवा काल्पनिक. I really enjoy science fiction because it lets me think about new world and future ideas. These stories have cool adventures and technology that keep me interested. I like seeing how writers imagine the future and what changes might happen. So this way, जर तुम्हाला 2 out of 2 मार्क्स मिळवायचे असेल, you can try to write this type of answer. Next passage, passage number 7, passage आहे, there are 5 steps in becoming world heritage. वर्ल्ड हेरिटेज हा लेसन आहे, हिस्टॉरिकल लेसन आहे तुमचा, त्याच्यामधला हा पॅसेज आहे. आपण बघूया. फर्स्ट A1 ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द सेंटेन्स. आता तुम्हाला कंप्लीट द सेंटेन्स आणि ट्रू ऑर फॉल्स आतापर्यंत गेलेले आहेत. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स, याच्यामधले रिमेनिंग वर्ड्स शोधून लिहू शकतो. वन्स अ इयर. बोल्ड लेटरमध्ये ते आन्सर त्याच्यामध्ये कनेक्ट केलेलं आहे. दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे. टू बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट देर आर 10 सिलेक्शन क्रायटेरिया. वर्ल्ड हेरिटेज बनण्यासाठी 10 क्रायटेरिया पार करावं लागणार आहे. नॉमिनेशन फाईल्स आर रिव्ह्यूड बाय द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट. त्या प्रकारे पूर्ण. देर आर डॅश सिलेक्शन क्रायटेरिया, 10 सिलेक्शन क्रायटेरिया. सो A1 आणि A2चे तुम्हाला 4 out of 4 मार्क्स सहजपणे मिळू शकतात. A2 मध्ये काय करायचे? फॉलोइंग फ्लो चार्ट, एक फ्लो चार्ट दिलेला आहे, घटनाक्रम ज्याप्रमाणे, आणि ते सेंटेन्स पण दिलेत 1 2 3 4, पण योग्य क्रमाने नाही आहेत. सांगण्याचं हे सेंटेन्स परत त्याच्यामध्ये अंडरलाईन करा याच्या रिलेटेड आणि ते क्रमाने लिहा. ठीक आहे. तर ते आपण इथे तयार करून आन्सर दिलं आहे. इन्क्लुजन ऑफ द नेम्स हा फर्स्ट सेंटेन्स येईल. त्यानंतर इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ द साईट फ्रॉम द दिलेले सेंटेन्स अंडरलाईन करा पॅसेजमध्ये, आणि मगाशी याच्या अगोदरच्या पॅसेज सांगितल्याप्रमाणे क्रमाने ते शोधून लिहिचा, तर तुम्हाला हा क्रम दिसेल. त्याच्याखाली असे डॅश करू शकता फ्लो, किंवा तुम्ही बॉक्स सांगितलं तर असं त्याला बॉक्स पण करा, म्हणजे तो फ्लो चार्ट दिसायला पाहिजे. A3 लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मिनिंग, राईट इट करेक्ट अल्टरनेटिव्ह. डिटरमिन्स सिमिलर वर्ड तुम्ही शोधून लिहायचं आहे. डिटरमिन म्हणजे काय? निश्चय करणे, डिसाईड करणे या अर्थाने. त्याचा काय आपण डायरेक्ट आन्सर बघूया. डिटरमिन्स म्हणजे डिसाईड करणे. मॉन्युमेंट म्हणजे स्मारक, मेमोरियल बिल्डिंग आहे. सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे, इम्पॉर्टंट, आणि कम्युनिटी म्हणजे तो एक ग्रुप. A4 ग्रामर, नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. वर्ल्ड हेरिटेज हे सेंटेन्स दिलेलं आहे, तर आन्सर बघू. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी नॉट ओनली मीट्स, आणि अँड काढून काय करायचं आहे? अँड काढून, हा अँड काढून या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचं आहे. ॲडिक्वेशन टॅग, इट रिमेन्स एस लावलेला आहे, तर डज घेणार. डजचं डझंट इट. हेल्पिंग वर्ब नाही, इज असलं इजंट, आर असलं आरंट करतो, किंवा आरंटचं आर करतो. इथे हेल्पिंग नसेल, हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज, डीड. इट रिमेन्स प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे, एस लावलेला आहे म्हणून डज घेतला. पर्सनल रिस्पॉन्समध्ये, अकॉर्डिंग टू यू वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. वर्ल्ड हेरिटेज साईट आपण का जतन करून ठेवल्या पाहिजेत? तर आन्सर, सेव्हिंग वर्ल्ड हेरिटेज साईट्स मॅटर्स बिकॉज they help us remember our history and show us how people lived long ago. They teach us about different ways of life and respect for other cultures. Keeping this place safe lets future kids and adults see and learn from them too. Plus, it helps towns make money from visitors and protects nature. या प्रकारे. Then passage number 8, passage आहे, However, what I saw from my window surprised the beggar who changed my life. या लेसनमधून हा पॅसेज आहे. हा पण इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. स्टेट द वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. ट्रू ऑर फॉल्स बोलण्यापेक्षा त्यांनी काय म्हणलं? राईट ऑर रॉंग. राईट म्हणजे ट्रू, रॉंग म्हणजे फॉल्स. ॲग्री और डिसॲग्री पण म्हणू शकतात. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? करेक्ट द रॉंग वन अँड रीराईट. म्हणजे रॉंग सेंटेन्स जे असेल ते करेक्ट, राईट काय आहे, करेक्ट काय आहे ते करेक्ट करून ते वाक्य लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा, द सीन ऑफ द बेगर अँड द गर्ल मेड मीना पिप इन टू हर ओन लाईफ. तो जे दृश्य बाहेरचं बघितलं मीनाने, आणि ते बघून तिने स्वतःच्या लाईफमध्ये बघायला डोकावून बघितलं की माझं लाईफ कसं आहे त्यांच्यापेक्षा वेगळं. तरी ट्रू आहे की फॉल्स आहे? येस, इट इज अ राईट. राईट असेल तर सेंटेन्समध्ये आपण काही चेंज करणार नाही आहे. सेकंड सेंटेन्स काय? द बेगर बिकेम मीनाज रोल मॉडेल. तो बेगर तर मीनाचा एक आदर्श बनला. येस, इट इज राईट. राईट लिहिलं. रायटर वॉज फिलिंग हॅपी अबाउट बेगर अँड द यंग गर्ल.
त्या बेगरला आणि यंगला बघून रायटरला आनंद झाला नाही. रायटर म्हणजे मीनाला आनंद झाला नाही. तर काय झालं, तर रॉंग सेंटेन्स आहे. मग राईट काय आहे, करेक्टेड काय केलं आपण, द रायटर फेल्ट एनिवेज, त्याला जेलसी वाटू लागली, अरे ते किती आनंदी आहेत. ते वाक्य गेलेलं आहे, ते लिहायचं. एनिवेज हे सेंटेन्स गेलेलं आहे. ऑफ द बेगर अँड द यंग गर्ल्स जस्ट फॉर लाईफ. म्हणजे हे सेंटेन्स जे दिलेलं आहे, लिहिलेलं आहे, मनाने लिहिलं नाही, ते पॅसेजमधलं लिहायचं आहे. ठीक आहे. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग इन द रूम. तो बेगर आणि त्याची ती नात रूममध्ये खेळत होते. आता रॉंग आहे, तर ते रोडवरती खेळत होते. पण स्वतःच्या मनाने वाक्य लिहिणं का नाही आहेत. पॅसेजमध्ये सेंटेन्स कोणतं गेलेलं आहे, करेक्टेड. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. या प्रकारे करेक्ट करून लिहिण्यासाठी पण तुम्हाला सांगू शकतात. नेक्स्ट A2 आहे, द ॲक्टिव्हिटीज ऑफ बेगर अँड द यंग गर्ल दॅट चेंज मीनर्स लाईफ ॲटिट्यूड. जे बेगरची आणि त्याच्या मुलीची नातूची जी ॲक्टिव्हिटीज त्यांनी केली त्याच्यामुळे मीनाचं लाईफ चेंज झाले. त्या ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत, 4 पॉईंट तुम्ही लिहू शकता. ते जेव्हा लाफिंग अँड क्लॅपिंग इन द रेन, हे पॉईंटमध्ये लाफिंग करत क्लॅपिंग करत होते. सेलिब्रेटिंग हॅपीनेस डिस्पाईट हंगर अँड रेन, म्हणजे भूक लागली असताना पाऊस पडत असताना आपण ते आनंद सेलिब्रेट करीत होते. सेकंड पॉईंट वी कॅन राईट लाईक. हे डायग्राम अशा काढायचे हे तुम्हाला देखील. ठीक आहे. थर्ड, डिस्प्लेइंग अ जेस्ट. डिस्प्ले म्हणजे दाखवित होते, शो करीत होते. काय, जेस्ट म्हणजे आनंद फॉर लाईफ विदाऊट मटेरियल कम्फर्ट्स. काही मटेरियल किंवा त्याच्याकडे काही सुख साधन नसताना पण आनंद सेलिब्रेट करत होते. देअर ॲबिलिटी टू फाइंड जॉय इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक घटनेमध्ये ते आपला आनंद शोधत होते. सो दीज ॲक्टिव्हिटीज चेंज्ड मीनाज ॲटिट्यूड, किंवा मीनाच्या लाईफकडे बघण्याचा ॲटिट्यूड चेंज झाला. A3, फाइंड अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स दिलेल्या शब्दाला. हेल, हेल म्हणजे आपण बोलतो नरक, नरक आणि स्वर्ग याप्रमाणे. हेलचं अपोजिट काय, हेवन शब्द गेलेला आहे याच्यामध्ये, पॅराडाईज. अनइम्पॉर्टंट अपोजिट इम्पॉर्टंट. ग्रीफ म्हणजे दुःख, त्याच्या अपोजिट जॉय किंवा हॅपीनेस गेलेला आहे. डस्क म्हणजे सूर्यास्त होणे, संध्याकाळ, त्याच्या अपोजिट डॉन म्हणजे पहाट. या प्रकारे ग्रामर सेंटेन्स दिला चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये. शी सेड इट टुक मी ऑलमोस्ट 2 years. शी सेड दॅट इट हॅड टेकन मीचा हर ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज. आता हे कशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्टचे तुम्हाला व्हिडिओ बघावी लागेल. सेकंड सेंटेन्स दिला बिगिन विथ आय, म्हणजे चेंज द वाईज सेंटेन्स आहे. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. I was forced to look at my own life by that scene. Passive voice मध्ये केलेला आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप, डिस्क्राईब एनी लाईफ चेंजिंग इन्सिडेंट दॅट ऑकर्ड इन युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये असा एखाद्या घटना इन्सिडेंट वर्णन करा ज्याच्यात जी घटनेमुळे तुमचं लाईफ तुम्ही चेंज झालं. वन टेरिबल डे, एक भयानक असा दिवस होता. चेंज माय लाईफ कम्प्लिटली, ज्याच्यामुळे माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं. इट वॉज अ ब्राईट फॉल डे and I was walking on a busy street when I saw a car crashed happen right in front of me. The loud noise of the crash and the breaking glass really scared me. I quickly helped the injured people. This experience showed me how fragile life is. माणसाचं लाईफ जीवन किती नाजूक आहे किंवा किती क्षणभंगूर आहे या प्रकारे म्हणू शकतो. फ्रॅजिल अँड मेड मी वॉन्ट टू हेल्प अदर्स अँड बी काइंड एव्हरी चान्स आय गेट. म्हणजे इतरांसाठी आपण प्रत्येक वेळी मदतीसाठी आपण तयार राहिलं पाहिजे, कारण कोणाच्या लाईफमध्ये कोणता प्रसंग येईल सांगू शकत नाही. सो दिस टाईप ऑफ आन्सर यू कॅन राईट. सेकंड लास्ट पॅरेग्राफ आपण बघूया. पॅरेग्राफ नंबर 9, पॅसेज नंबर. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव रिड्यूज द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन अँड वी हॅव रिड्यूज द नंबर ऑफ चाइल्ड लेबर. सो लेट्स मार्च हा जो लेसन आहे त्याच्यामधला पॅरेग्राफ आहे. बघूया आपण याचे क्वेश्चन्स बघूया. A1 आहे, फिल इन द ब्लँक्स. द बेगर चॅलेंज टू ह्युमन काइंड इज डॅश डॅश. तर आन्सर बघू शकता, फिअर अँड इंटॉलरन्स. पॅसेजमधले शब्द घेऊन. राईट्स, सेक्युरिटी, होप कॅन बी रिस्टोर्ड बाय एज्युकेशन. जे बोल्ड लेटरमध्ये दिसतात ते तुमचे आन्सर आहेत. वर्ल्ड हॅज मेड प्रोग्रेस इन रिड्युसिंग चाइल्ड मोरॅलिटी, malnutrition and child labor. We have failed our children imparting education. that इथे तुम्हाला समजलं असेल की A1 हा जो ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री अँड फिल इन द ब्लँक्स किंवा हू ॲम आय या प्रकारचे A1 मध्ये क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. A2, साइन ऑफ प्रोग्रेस इन चिल्ड्रन मेन्शन बाय सत्यार्थी. सत्यार्थीने जे सांगितलेलं आहे की मुलांच्या प्रोग्रेसमध्ये, प्रगतीमध्ये कोणती गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, कोणत्या साईनमुळे. रिड्यूस द नंबर ऑफ आउटकम्स स्कूल चिल्ड्रन बाय हाफ.
हे काय दाखवतो की शाळेतून बाहेर शाळा बंद, एज्युकेशन स्टॉप करणं अर्ध्यावरती आणलेलं आहे, म्हणजे त्यांची प्रोग्रेसमध्ये वाढ झाली आहे. रिड्यूस द नंबर ऑफ चिल्ड्रन लेबर्स बाय थर्ड, रिड्यूस द चाइल्ड मोर्टॅलिटी अँड मॉलन्यूट्रिशन, प्रिव्हेंटेड millions of child death. So these shows that progress of children. Next ॲक्टिव्हिटी जे फाइंड सिनॉनिम्स, सिनॉनिम्स समानार्थी शब्द पॅसेजमधून शोधून लिहायचं आहे, मनाने लिहू नका. डॉगमॅट्रिझम, डॉगमॅटिझम मीन्स रिजिडिटी, म्हणजे एक म्हणजे ताणणे या अर्थाने, एकदम खंबीरपणे, काय बोलतो आपण त्याला, रिजिडिटी म्हणजे कठोरपणा या अर्थाने आहे. पिरियड ऑफ 100 years, 100 वर्षाच्या कालावधीला काय म्हटलं जातं, सेंच्युरी. पुअर डाएट म्हणजे कुपोषित बोलतो ना, मॉलन्यूट्रिशन. ब्रुटिलिटी म्हणजे अतिशय हिंसक, व्हायलन्स. ओके. A4 आहे ग्रामर, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचे. द बिगेस्ट चॅलेंज ऑफ बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट crisis knocking on the door of humankind is fear, and direct answer no other challenge knocking on the doors of humankind as big as fear. And positive comparative positive superlative ची डिग्री वरती सेपरेट व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही बघू शकता. सेकंड सेंटेन्स आहे दे आर रायझिंग अप, ॲड क्वेश्चन आहे, आरचं आरंट दे होईल, आरंट दे. पर्सनल रिस्पॉन्स, व्हॉट एफर्ट्स विल यू टेक टू एनरोल द आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इन टू युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये जे शाळाबाह्य विद्यार्थी, म्हणजे शाळेच्या बाहेर शाळेत जात नाहीत, त्यांना स्कूलमध्ये ॲडमिशन देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार, जे शाळा शिकत नाहीत, शाळाबाह्य स्कूल बोलतात. इफ आय वे टू टेक एफर्ट्स, मी काय प्रयत्न करणार, आय टू एनरोल म्हणजे प्रवेश देणे, एंट्री करणे, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इन टू माय स्कूल आय वुड. तर मी काय काय प्रयत्न करेल, फर्स्ट वर्क विथ पीपल इन द एरिया अँड लीडर्स टू फाइंड किड्स नॉट इन स्कूल, म्हणजे कोणते विद्यार्थ्यांना अगोदर शोधेल जे सोशल वर्क करणारे आणि त्यांच्या हेल्पनी त्या मुलांना स्कूलमध्ये आणेल. होल्ड इव्हेंट्स टू शो हाऊ इम्पॉर्टंट एज्युकेशन इज. ठीक आहे. नेक्स्ट, मेक क्लास टाइम दॅट वर्क फॉर किड्स थिंग्स टू डू अँड गिव्ह स्कॉलरशिप ऑर हेल्प विथ मनी फॉर फॅमिलीज हू कांट पे फॉर स्कूल, जी शाळेची फी भरत नाही त्यांना इकॉनॉमिकल हेल्प करेल. जॉईन हँड्स विथ ऑर्गनायझेशन अँड द गव्हर्नमेंट टू हेल्प एव्हरी चाइल्ड, टू टीच एव्हरी चाइल्ड. लास्ट पॅसेज आपण आता बघूया. मेरी कॉम, अनबिटेबल मॉम, मेरी कॉमचा जो बॉक्सर आहे, इंडियन वुमेन बॉक्सर, त्याच्याबद्दल त्या पॅसेजमधून आपण, कारण हा पण इम्पॉर्टंट पॅसेज आहे. फर्स्ट आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. न्यूट्रिशन हॅज बीन निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. येस, इट इज ट्रू. पौष्टिक आहाराकडे इंडियामध्ये जास्त लक्ष दिलं जात नाही. ट्रू. इंडियन पॉप्युलेशन इज 1.3 बिलियन, इथपर्यंत गेलेलं आहे. येस, ट्रू. इंडिया वॉन जस्ट 10 मेडल्स इन 2012 ऑलिम्पिक्स. फॉल्स. मेरी कॉम युजली फाइट्स इन 51 kg इव्हेंट्स. येस, ट्रू. एक फॉल्स आहे, बाकी सर्व ट्रू आहेत. A2 ॲक्टिव्हिटी काय आहे ती बघूया आपण. हाऊ कॅन इंडियन स्पोर्ट्समेन विन मोर मेडल्स इन ऑलिम्पिक. ऑलिम्पिकमध्ये इंडियन जे स्पोर्ट्समेन आहे, पुरुष आहेत, ते जास्तीत जास्त मेडल कशा प्रकारे जिंकू शकतात. इंडियन ॲथलीट्स कॅन विन मोर ऑलिम्पिक मेडल्स विथ बेटर ट्रेनिंग. हा पॉईंट टाकू शकतो. फॅसिलिटीज त्यांना दिल्या तर, कोचिंग अँड न्यूट्रिशन. गिविंग देम इनफ मनी हेल्प्स देम ट्रेन स्ट्रेस फ्री. फाइंडिंग अँड सपोर्टिंग यंग टॅलेंट अँड लेटिंग देम compete internationally can also increase their medal chances. Make sentence of your own. स्वतःच्या वाक्य बनवायचे आहेत. ह्या शब्दांचा यूज करून स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सरशिप बोलतो आपण त्याला, एक पैसे प्रोव्हाइड करणे. जसं कबड्डी स्पॉन्सर केले, IPL स्पॉन्सरशिप होते, या प्रकारे. स्पॉन्सर, अ लोकल शॉप ॲग्रीड टू स्पॉन्सर आवर क्रिकेट टीम, म्हणजे काय, इकॉनॉमिक जी काय पैशाची हेल्प करणे. न्यूट्रिशन, आहार, पौष्टिक आहार. वी लर्न अबाउट न्यूट्रिशन इन हेल्थ क्लास टुडे. दिलेले वाक्य स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायचे, की तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये पण शेवटचा पॉईंट आहे. A4 ग्रामर म्हणजे सेंटेन्स दिलेला आहे. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट अँड स्टेट इट्स काइंड. सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करण्यासाठी दॅट, हू, वॉट, इफ, अनलेस ह्या शब्द कनेक्टेड वर्ड्स असतात. इथे आहे डू यू थिंक दॅट, दॅट आलेला आहे. न्यूट्रिशन, दॅटपासून लास्टपर्यंत. दॅट न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडिया. तर हे सबऑर्डिनेट क्लॉज आणि तो काय आहे, नाउन क्लॉज आहे, कारण वर्ब नंतर आलेला एक ऑब्जेक्ट म्हणून, तर तो नाउन क्लॉज होऊ शकतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स तुम्हाला मेक इट पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस, त्याचा फॉर्म्युला जो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूचा, म्हणजे सब्जेक्ट प्लस
सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बला आय एन जी. आता टेन्स शिकवल्यानंतरच कळेल. तर आन्सर आय हॅड बीन गेनिंग, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बला आय एन जी, देन ऑब्जेक्ट काय असेल ते वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्थ. तर कशा प्रकारे अगोदर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमध्ये चेंज करायचं आणि त्यानंतर दिलेल्या ज्या टेन्समध्ये बदल करायचा त्या टेन्स आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. लास्ट क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. डू यू थिंक दॅट फायनान्शियल सपोर्ट इज नीडेड फॉर स्पोर्ट्स पर्सन? तुम्हाला असं वाटतं का की जे स्पोर्ट्समन आहेत त्यांना फायनान्शियल की आर्थिक मदत केली पाहिजे? ॲथलेटिक्स जे ॲथलेटिक्स असतात नीड मनी टू हेल्प देम ट्रेन विदाउट वरिंग अबाउट फायनान्स. ट्रेनिंग अँड इक्विपमेंट आर एक्सपेन्सिव्ह. ट्रेनिंग घेणं किंवा त्याची साहित्य विकत घेतो ते खूप एक्सपेन्सिव्ह महाग असतात. विदाउट फायनान्शियल सपोर्ट टॅलेंटेड ॲथलेटिक्स मे नॉट अफोर्ड टू कम्पीट. Money can also cover injury treatment, allowing them for focus on their sports. This support can lead to winning and bringing pride to their country. So अशा प्रकारे इथे आपण इम्पॉर्टंट पॅसेज कव्हर अप केले आहेत. तर ह्या क्वेश्चन बँकमधून लँग्वेज स्टडी, पॅसेज, पोएट्री, अनसीन पॅसेज, रायटिंग स्किल हे सगळे कव्हर अप करण्यात पुढच्या व्हिडिओमध्ये जो नेक्स्ट टॉपिक जो आहे इम्पॉर्टंट पोएम्स, क्वेश्चन आन्सर अँड ॲप्रिसिएशन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.